मंडळी, रस्त्यावरील एखादा फलक अपघाताचं कारण ठरू शकतो का? तर उत्तर होय आहे. कारण असाच एक अपघात या व्हिडिओत घडल्याचं दिसतंय. हे दृश्य आहे शिर्डीजवळच्या साकुर्ली इथले. या ठिकाणी हॉटेलच्या रस्त्यावर असलेल्या बोर्डमुळे एका महिन्यात हा दुसरा अपघात घडलाय. तर होतं असं की या रोडवर नेहमीची वाहतूक सुरू असते, तेव्हा एक कार दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्यावर बेभानपणे उभ्या असलेल्या एका फलकाला धडकते. सुदैवाने यावेळी वाहतूक कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात कारचे मोठं नुकसान झालंय. तर याआधी असंच फलक तोडून एक कार पलटी झाल्याची घटना घडली होती. या फलकांवर योग्य ती कारवाई कधी होणार हा प्रश्न तर आहेच. पण मंडळी, रस्त्यावर वाहनं चालवताना ओव्हरटेक करताना तुम्ही मात्र आवश्यक ती काळजी नक्की घ्या, नाहीतर कधी असा फलकाला धडकाल आणि जीवाला मुकाल सांगता येत नाही. देशात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडतात, तर कधी सिग्नल पाळत नाहीत, हेल्मेटचा वापर करत नाहीत, अशी अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरतात. आता असाच एक अपघात घडलाय आंध्र प्रदेश राज्याच्या NTR जिल्ह्यातील जगैयापेट येथे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांवर एका वेगवान कारने जोरदार धडक दिली. मात्र या धडकेत 5 जण जखमी झाले. स्थानिकांनी चालकाला पकडून मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भातला तपास सुरू केला. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अनेक जण चालायला जातात, मात्र मॉर्निंग वॉक अनेकदा जीवावर बेतल्याची दृश्य आपण पाहिली असतील. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील. 2 तरुण मॉर्निंग वॉकसाठी गेले असतात त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले. अपघात इतका भीषण होता की अपघातात एक जण रस्त्याच्या कडेला कोसळला, तर दुसरा तरुण हवेत उडाला. हे दृश्य पाहिल्यावर रस्त्यावर चालणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो. आपण रोज अनेक चोरीच्या घटना पाहतो. घरातून तर कधी घराबाहेर बांधलेल्या जनावरांची ही चोरी आपण पाहिली असेल. मात्र हे दृश्य पहा. साता समुद्रापार इंग्लंडच्या नॉटिंगममधील ही चोरी आहे. एक महिला मॉलमध्ये खरेदीसाठी येते. हातात एक पिशवी घेऊन ती मॉलमध्ये शिरते आणि पटापट सर्व सामान त्या पिशवीत भरायला सुरुवात करते. मग आवश्यक ते सामान पिशवीत भरून या महिलेने थेट आपला रस्ता धरला. दृश्य पाहिल्यावर शासनाकडून एखादी मोफत स्कीम सुरू असल्याचा भास होईल. मात्र या बाईने अतिशय चालाखीने गरजेपुरते वस्तू गोळा केल्या आणि इतरांच्या नजरा चुकवत तिनं पळ काढला. त्यामुळे आपल्या आजूबाजूला इतक्या घाईत कोणी दिसत असेल तर संशय घेण्याची बाब आहे. मंडळी, तुम्हाला या व्हिडिओत 2 तरुण दिसतील. त्यांच्या हातात काठ्याही पाहायला मिळत आहेत. त्यांनी एका सोसायटीमधील एक घर लुटलंय. हा व्हिडिओ अहमदाबादमधील आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकराच्या घरावर हल्ला करण्यासाठी हे तरुण त्याच्या घरी गेले. मात्र प्रियकर घरी न मिळाल्याने या तरुणांनी त्यांचं घर लुटलं. आपण प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से ऐकत आणि पाहत असतो. त्यात अनेक प्रेमी युगलांना आपल्या प्रेमाची किंमत ही चुकवावी लागते. घरच्यांना मान्य नसेल तर हाणामारी, प्रियकराला मारून टाकणे अशा घटना घडतात. या घटनेत मात्र प्रियकराचं घरच लुटण्यात आलं. निष्काळजीपणा केला कोणी आणि अंगाशी आलं कुणाच्या, भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या चालकाचा मुजोरपणा हा कित्येकांच्या जीवावर बेततो. आता हेच बघा ना, हे दृश्य आहेत डेहराडूनमध्ये. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनी रस्त्याने चालत घरी चालत होत्या. तितक्यात मागून एक भरधाव गाडी आली आणि या विद्यार्थिनींना फुटबॉलसारखी उडून गेली. कार चालकाच्या मुजोरपणामुळे अपघातात जखमी झालेल्या 8 जणांना रुग्णालयात दाखलसुद्धा करण्यात आलेलं आहे. पण हा कार चालक इतका निष्ठुर की भरधाव वेगात आला. त्याने या मुलींना उडवलं, रस्त्यावरच्या कारचं नुकसान केलं आणि भरधाव वेगात तो त्या ठिकाणाहून फरारसुद्धा झाला. चोरीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होते. चोरही इतके सरावलेत की भर दिवसाही चोरी करताना त्यांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही. मात्र मांजर कितीही डोळे मिटून दूध पीत असले तरी जग तिला पाहतच.
अशीच एक घटना गोंदियाच्या सिरोली पेट्रोल पंपावर घडली आहे. पहाटेच्या वेळी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची नजर चुकून चोरटा हा स्टोअर रूममध्ये शिरला. मात्र त्यावेळी एक कर्मचारी आत होता, पण चोरटा हुशार. जराही न घाबरता तो तिथेच दबा धरून बसला आणि जसा कर्मचारी बाहेर गेला तसा चोरट्याने मात्र डाव साधला. चोरट्याने कितीही हुशारी दाखवली तरी तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यामुळे इथे CCTV कॅमेराच पोलिसांसाठी मित्र ठरला. मंडळी, तुमचीही दुचाकी रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी असते आणि दुचाकीला हँडल लॉक आहे म्हणून तुम्ही निश्चिंती असता. मात्र ही चोरीची घटना पाहून तुमची रात्रीची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओत दिसेलच. ही घटना आहे बेळगावातली. तर होतं असं की एका घरासमोर एका स्प्लेंडर दुचाकी उभी असते. दुचाकीला हँडल लॉकही असतं. तेव्हा दुचाकीची चोरी करावी तर कशी? तर हे चोरटे अक्षरशः ती दुचाकीच उचलून नेतात. या व्हिडिओत पहा कसे वाऱ्याच्या वेगाने हे चोरटे दुचाकी घेऊन पळ काढतात. त्यामुळे आता तुमचीही वाहनं रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी असतील तर बघा, जरा लक्ष असू द्या. सर्व काही आलबेल सुरू असताना पुढच्या क्षणी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही. मात्र ते इतकं भयावह नसेल हे नक्की. हे दृश्य आहेत उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये. व्यायाम करणारा माणूस हा तंदुरुस्त असतो आणि दीर्घायुष्य जगतो असं म्हटलं जातं, पण इथे भलतंच घडलंय. या दृश्यात दिसणारा हा मुलगा पहाटे उठून व्यायाम करतो. व्यायाम करून झाल्यानंतर जवळच्या बाकावर बसतो आणि अचानक खाली कोसळतो. व्यायाम करते वेळेस या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अनेकदा तुम्ही रस्त्यावर पाहिलं असेल की काही लोक दिखाव्यासाठी त्यांची वाहनं खूप वेगाने चालवतात. तर ओव्हरटेक करताना या देशात किती अपघात होतात, पण लोक ते स्वीकारायला मात्र तयार नाहीत. बरेच वाहनचालक नियम न पाळता ओव्हरटेक करतात. यामुळे अनेकदा वाहनचालक स्वतःच अपघातांना निमंत्रण देतात. असाच एक अपघात केरळच्या कन्नूर जिल्ह्यात झाला आहे. ट्रक चालकाला जायची इतकी घाई की त्याने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. भरधाव वेगात ट्रक जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. मग पुढे असलेल्या झाडाखाली आदळला आणि असं वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालक त्याच्या जीवाला मुकला.